आलेली मातीची भर खचल्याने या रस्त्यावर मोठं भगदाड पडलं होतं। याची तात्काळ दखल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हायवे प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आली असून खारेपाटण येथील मुंबई गोवा महामार्गावर पडलेले हे भगदाड बुजवण्याचं काम काल दिवसभर सुरू होतं। खारेपाटण येथे मागील 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मुंबई गोवा महामार्गावर सर्व्हिस रोड खाली टाकण्यात आलेली मातीची भर खचल्याने या रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते। याबाबत खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी केसीसी कंपनीचे रोहित यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमोल ओटवणेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महामार्गावर पडलेल्या खड्ड्याची माहिती दिली। आज अखेर हायवे प्राधिकरणाचे अधिकारी आणि केसीसी कंपनीचे साइट इंचार्ज सुधीर पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ सहाय्यक बीजी कुमावत यांनी खारेपाटण येथील मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या भगदाड वजा खड्ड्याची पाहणी केली। ये जो कैविटी हुआ था इसमें अभी आज ही इसका प्रोटेक्शन करा देंगे, मशीन से खोल देंगे, कंक्रीट डालेंगे इसमें और आज का इस समस्या जो सोल्यूशन है हो जाएगा। आगे काल जे पाऊस झाला होता त्यामध्ये सर्व्हिस रोड जे केसीसी वाल्यांनी केला होता त्याला खड्डा पडला होता। खड्डा पडल्यानंतर आम्ही त्याची पाहणी करून केसीसी वाल्यांशी संपर्क केला आणि PWDचे ऑफिसर होते त्यांच्याशी संपर्क केला। त्याने तातडीने जे खड्डा पडला होता त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते प्रॉपर काम करत आहेत। यावेळी खारेपाटणचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक, विजय देसाई यांनी उपस्थित अधिकारी वर्गाशी चर्चा करून महामार्गावर पडलेला खड्डा तातडीने भरण्यात यावा असं सांगितलं। आम्ही वारंवार खारेपाटण जुने वरचे स्टँड येथील नवीन बनवण्यात आलेल्या महामार्गाबाबत धोक्याची सूचना म्हणून हायवे प्राधिकरणाला सांगितलंय, कारण येथील महामार्गावर खड्डा किंवा भगदाड पडण्याची ही नवीन घटना नसून आजपर्यंत 3 वेळा याच ठिकाणी या रस्त्याला भगदाड पडलेले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती देण्यात आली असून येथे रस्ता सतत खचत चालला असल्याने भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, असं मत खारेपाटण सरपंचांनी स्पष्ट केलंय। अस्मिता गिडाळे, कोकण 9, खारेपाटण।